चलो चलते हैं हमजद को यात्रा। देखो कितने लोग जा रहे हैं। मराठीत बोलाय. हेलो आम्ही तर खळखळत कारण आमच्या खरामध्ये रंग गोरा आहे. माझा आणि श्रेया दीदीचा रंग लय गोरा आहे ना, म्हणून फिल्टर मध्ये ना आमचा रंग काळा दाखवते. जसं की फिल्टर मध्ये गोरा दाखवते ते काळ्या माणसांचा, गोऱ्या माणसांचा. बघा हो जरा श्रेया दीदी किती पांढरा आहे. पांढरे फक्त मम्मीचं घेऊ नका. माग दरगत हात राहत असत माग. सोड रे. मला काय सुद्धा झालं नाही.
धर 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 तिला निघाले आपलं काय नाही नूडल्स म्हणजे
फ्रेंड्स, आज आम्ही यात्रेत बघा खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं होतं. काल सई त्यांची फॅमिली आणि आम्ही आलो होतो. तर आज स्नेहलताई त्यांची फॅमिली आणि आम्ही आलो आहे बघा. इतकं एन्जॉय केलं ना, आज भरपूर एन्जॉय केलं. आणखीन बघा आज आम्ही हातोड्यात ते काय मगरमच्छमध्ये बसलो, आणखीन ब्रेक डान्समध्ये बसलो. आणखीन सांगायचं म्हणजे ना, त्या मगरमच्छमध्ये माझी इतकी हालत बेकार झाली होती ना, काही सांगायला नको. अक्षरशः लहान मुलंसुद्धा माझ्याकडं बघत होती. म्हणजे आम्ही बसलो आहे आणि ह्या काकीला काय झाली, ही एवढी का घाबरले. आणि माझी समृद्धी तर तिला स्वतःला सांभाळायचं सोडून ती मला सांभाळत होती. मला काय झालं होतं माहीत नाही, इतकं मला भीती वाटायला लागलं होतं. जसं ते वर जाईल ना, तसं मला वाटायचं असं उलटं फेकते की काय मला उचलून, आणि असं एकदम पोटात गोळा आल्यासारखं व्हायचं. भयानक भीती वाटत होती. आणि मग तिथून उतरलो, परत ब्रेक डान्समध्ये बसलो. ब्रेक डान्समध्ये पण भीती वाटली, पण इतकी नाही. मगरमच्छमध्ये जितकी भीती वाटली होती ना, तितकं काही ब्रेक डान्समध्ये नाही. पण असं मस्त एन्जॉय केला आम्ही दोन्हीमध्ये पण. आणि मस्त आपलं नूडल्स मंचुरियन वगैरे घेतलं. मुलं ते काय पोटॅटो स्प्रिंग रोल वगैरे खाल्ली, मस्त कुल्फी, जे काय दिसल ते आपलं आज खायचंच केलो आहे आम्ही. माहीत नाही उद्या आमची हालत काय होईल. आता मला वाटते 12-12:30 वाजले होते, अजून आम्ही यात्रेमध्येच होतो. आणखीन आता घरी जाऊन झोपायला मला वाटतं 1-1:30 वाजणार घरी झोपायला. काल पण आम्ही घरी जाऊन झोपायला आम्हाला 12 वाजले होते, आणि आज तर यात्रेतच 12 वाजलेत बघा इकडं. आणि हे मला जे बॅग दिसतात ना तुम्हाला, ते आपलं कपडे स्टोअर करून ठेवायचे बॅग होते. ते मला खूप आवडले होते, घ्यायचं म्हणलं होतं. पण तो माणूस काय 150 रुपयाला एक वगैरे सांगत होता. ते ऑनलाईन बघितलं होतं मी, ऑनलाईनमध्ये 175 रुपयाला 6 बॅगा होत्या. तर बघू म्हणलं, आत्ता सध्या चालू आहे यात्रेच्या सुरुवातीला काही वस्तू घ्यायचं म्हटलं ना, त्यांची डिमांडच खूप असते. यात्रा संपत आली की नाही, थोडंफार कमी होतंच त्याचं म्हणजे दर. खूप काही कमी होत नाही, थोडंफार कमी होतं. म्हणलं आता यात्रा संपत आली की आपली खरेदी करायची म्हणली. आज मला भरपूर काही काही सामान घ्यायचं होतं. आपले ब्लँकेट्स घ्यायचे होते, परत आपलं ते आपण घरगुती मसाला बनवतो ना, त्याच्यासाठी ते डबा असते ना आपलं चिनी मातीवाला, तो घ्यायचा होता. अजून बरंच आम्ही काहीच खरेदी केली नव्हती, फक्त आमचं एन्जॉय चालू होतं इकडं. हे खावा ते खावा, त्याच्यात बसा ह्याच्यात बसा, हेच चालू होतं. आम्ही एकाही वस्तूची खरेदी अजिबात केलं नव्हतं. मुलांनीही काही घेतलं नव्हतं, आम्हीही काही घेतलं नव्हतं. फक्त आपले एन्जॉय चालू होता. तर इकडे बघा स्नेहलताईंचं काय कारनामं चालू होतं. त्यांना आता घरी जायच्या टायमाला खायचं होतं पान. तर बघा त्यांनी पान खाण्यात किती मग्न होत्या. त्यांना आम्ही किती हाका मारत होतो ना, त्यांना ऐकूच येत नव्हतं. तर तुम्ही इकडे बघू शकता स्नेहलताई किती मग्न आहेत पान खाण्यात. ऑलरेडी एक पान त्यांनी खतम केलं आहे बरं का. आता दुसऱ्या पानावर ताव मारायचं काम चालू आहे त्यांचं. इकडे व्हिडिओ चालू आहे, हे पण त्यांना माहीत नाही आहे. मस्त आपले एन्जॉय चालू आहे त्यांचं पान खाण्यात. पण त्यांना काही प्रॉब्लेम नसते, व्हिडिओ वगैरे बनवा, काही प्रॉब्लेम नसते, एकदम फ्रीली स्वभावच्या आहेत त्या. तर मंडळी आज मस्त एन्जॉय केला आम्ही यात्रेमध्ये. चला आजच्या दिवसासाठी एवढंच आहे. चला आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही पण आजचा व्हिडिओ बघा, मस्त एन्जॉय करा, आणि आवडला तर लाईक शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर उद्या भेटूया आपण परत यात्रेमध्ये. बाय बाय, टेक केअर.